6 वेळेला लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातनं संजय शिरसाटांना देणार आव्हान। काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत। संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका। भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी काय असा सवाल। शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीनं सुनावणीची मागणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातनं विसर्ग घटला। पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड। पुण्यातील पूर परिस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। पूर्व सूचना न देताच खडकवासला धरणातनं पाणी का सोडलं असा सवाल। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती। कर्नाळ रस्ता पाण्याखाली। पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला। कोयना धरणातून 20,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरूच। नंदुरबार जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प। रेल्वे स्टेशनवरच अडकल्या अनेक गाड्या। सांगली शहरातील 80 कैदी कोल्हापूरच्या तुरुंगात हलवले। सांगलीतली पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय। आणखी काही कैदी आज हलवणार। विधानसभेला बहुरंगी लढती होऊन महायुतीला 165 जागा मिळतील। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवार तिसरी आघाडी करणार नाहीत असाही विश्वास। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचं शिक्षेला हायकोर्टात आव्हान। विशेष कोर्टानं ठोठावली आहे दोघांनाही जन्मठेप। मुख्यमंत्र्यांच्या कांदा महाबँकेच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांकडे कुजबूज। कांदा महाबँक स्थापन करण्यापेक्षा कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क काढून टाका अशी मागणी। आणि महिलांच्या आशिया कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेशच्या विरोधात लढत, तर संध्याकाळी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अशी दुसरी सेमीफायनल रंगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।